नमस्कार. मिनल कुलकर्णी व्हायब्रंट माइंड पॉडच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण पुष्पौषधी, थोडक्यात फ्लॉवर रेमेडीज, बाक फ्लॉवर रेमेडीज ह्या विषयाबद्दल थोडी माहिती करून घेऊया. त्याचबरोबर ज्या आपल्या गेस्ट आहेत त्यांची पण ह्या फ्लॉवर रेमेडीपर्यंत येण्याची एक इंटरेस्टिंग जर्नी आहे, ती पण जाणून घेऊया. बरेचदा आपले करिअर पाथ्स आणि आपलं एज्युकेशन हे खूप वेगळ्या वेगळ्या दिशेने असतात आणि याबद्दलचा मी एक इंटरेस्टिंग व्हिडिओ बघितला होता. द ओडिसी प्लॅन असं त्या व्हिडिओचं नाव होतं. मला वाटतं प्रत्येकाचा ओडिसी प्लॅन हा युनिक असतो. इकिगाई, ओडिसी प्लॅन ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी ऐकते, वाचते, त्याबद्दल मला खूप असं कुतूहल आणि उत्सुकता आहे की प्रत्येकाचा ओडिसी प्लॅन आणि प्रत्येकाची इकिगाई ही किती वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप होत जाते किंवा बदलत असते. आणि ते मगाशी मी म्हणत होते, ओडिसी प्लॅन, करिअर्स, जॉब्स, ते आपली पॅशन फॉलो करण्यापर्यंतचा आपला प्रवास आणि आपली ती इकिगाई जी सापडणं असतं ना, ते एक खूप वेगळंच आनंद देणारं क्षेत्र असतं. आणि तिथे आपण एकदम अचानकपणे लँड होतो. तसाच काहीसा प्रवास आजच्या आपल्या ज्या पॉडकास्टच्या गेस्ट आहेत, मिसेस अनघा वाळिंबे. अनघा, तुझं आपल्या व्हायब्रंट माइंड पॉडच्या नवीन एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू मिनल, थँक्यू सो मच. तर ओळख अशी करून देण्यात मला खूप असं इंटरेस्टिंग जाणवलं की कॉमर्स क्षेत्र, MCM, ICWA, इंटर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट, डेटा ॲनालिसिस आणि पेरेंटिंग कोच पासून आता बाक फ्लॉवर रेमेडीज, BFRP असं तिच्या प्रॅक्टिशनचं, तिचा जो क्षेत्र आहे त्याचं नाव आहे. खूप इंटरेस्टिंग ट्रॅजेक्टरी आहे. अनघा, सांगशील ह्या सगळ्या प्रवासाबद्दल? नक्कीच. मला खरं तर वाटलंही नव्हतं मी कधी या मेंटल हेल्थ या फील्डमध्ये कधी कामाला सुरुवात करेन ॲक्च्युली. कारण पॅन्डेमिक नंतर या सगळ्याची सुरुवात झाली. तर पॅन्डेमिकपर्यंत मी आधी जॉब करत होते, डेटा ॲनालिसिस, कम्प्युटर मॅनेजमेंट हे सगळं. आणि मग त्यानंतर अचानक पॅन्डेमिक आलं आणि मी ज्या सर्व्हिसेस करत होते ते काम थांबलं. ओके. त्या दरम्यान मी शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत होते, डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग वगैरे हे सगळं करत होते. इंटरेस्टिंग. आणि एक खूप मोठा फटका खाल्ला, ज्यामुळे मला पहिल्यांदा आयुष्यामध्ये मानसिक अस्वस्थता किंवा घालमेल होणं हे काय असतं याची जाणीव झाली. माय गॉड. आणि त्यावेळेला मला काहीतरी करायचं होतं. जी अस्वस्थता होती ती जात नव्हती आणि काउन्सिलरकडे जायला हवं होतं खरं तर. पण आपल्याला माहिती नसतं ना की असं काहीतरी होत असेल तर काय करायला पाहिजे ऍक्च्युली. आणि मग अचानक एक ऑनलाईन कोर्स मला मिळाला आणि बॅचलर रेमेडीजचा कोर्स जॉईन केला आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट इन माय लाईफ. आय एम सो ग्लॅड तू इतकं ओपनली हे सांगतेस की काउन्सिलरकडे जायला हवं होतं किंवा कोर्स सुरू केला. माझ्या स्वतःसाठी रेमेडी घ्यायला सुरुवात केली आणि मला जाणवलं यात काहीतरी प्रचंड वेगळं आहे आणि मला खूप लवकर रिलीफ मिळाला. त्यामध्ये काहीतरी असं होतं आणि तो अनुभव मी स्वतः घेतला. तर या रेमेडी म्हणजे काय आहे तर विचार, भावना आणि वागणं ह्यावर काम करणाऱ्या अशा या रेमेडी आहेत. तर मी सगळ्यात पहिल्यांदा बॅच फाउंडेशन रजिस्टर प्रॅक्टिशनर म्हणजे 3 लेवल UKच्या पूर्ण केल्या. आणि माझे त्या लेवल पूर्ण होत असतानाच ॲक्च्युली असं झालं की सेकंड वेव्ह कोरोनाची पुन्हा, त्या वेव्हमध्ये जवळजवळ आमच्या ओळखीमध्ये 17-18 डेथ झाल्या. मी फक्त रेमेडी पाठवत होते आणि हळूहळू लोकांना बरं वाटत होतं. त्यांचे रेफरन्सेस थ्रू लोक माझ्याकडे लागले. म्हणजे मी कोणतीही जाहिरात न करता माझ्याकडे आज जवळजवळ 500पेक्षा जास्त क्लायंट्सनी रेमेडीज घेतलेल्या आहेत. त्यांना मदत झालेली आहे. रेफरन्समधूनच पूर्णपणे अनोळखी लोक माझ्याकडे यायला. तेव्हा मला असं जाणवलं की अजून थोडा अभ्यासाची गरज आहे. आणि मग मी सायकोलॉजी या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात केली
PGD काउन्सिलिंग सायकोलॉजी हा कोर्स मी पूर्ण केला. हे करत असतानाच माझ्याकडे असलेले काही क्लायंट्स हे हट्ट होता त्यांचा की नाही मॅडम तू काउन्सिलिंग आम्हाला तुमच्याचकडनं करून घ्यायचं आहे, कारण एक रॅपो आपला डेव्हलप झालेला असतो, ते कम्फर्टेबल असतात. ह्या फील्डमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी, नॉन जजमेंटल स्पेस आणि ट्रस्ट. करेक्ट. सो हे सगळं मी बॅच UKच्या लेवल 3 मध्ये खूप डीपमध्ये शिकले. सो बॅच फाउंडेशन रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर्स म्हणजे BFRP हे इंटरनॅशनली लायसन्स प्रॅक्टिशनर्स असतात. भारतामध्ये अजून BFRP काय असतं असा प्रश्न विचारला जातो, पण परदेशामध्ये मात्र कोणतेही डॉक्टर जरी असले तरी ते BFRP असल्याशिवाय काही देशांमध्ये तर त्यांना प्रॅक्टिस करायला अलाउड नसतं. म्हणजे होमिओपॅथी आणि बॅच फ्लॉवर रेमेडी हे एकच आहे असं बऱ्याच जणांना आपल्याकडे वाटतं, पण हे पूर्णपणे वेगळे क्षेत्र आहे. सो फ्लॉवर रेमेडी ही एक वेगळी सिस्टीम आहे, अल्टरनेटिव्ह हिलिंग सिस्टीम असं मी म्हणेन. तू आत्ता बोलताना उल्लेख केलास की आपल्याकडे थोडे मिसअंडरस्टँडिंग्स आहेत की पुष्पौषधी आणि होमिओ, म्हणजे अजून असे बरेच मिसअंडरस्टँडिंग्स असतील ना. बरोबर. सो मिथ म्हणेन मी यांना. मिथ्स, राईट. त्यामध्ये काही मिथ असे आहेत की काही जण असं प्रॅक्टिस करतात की हा त्रास होत असेल तर याला ही रेमेडी, जसं की अगदी डोकं दुखतंय तर आपण एखादी किंवा ताप आला तर आपण पॅरासिटामॉल घेतो, तसं युरिक ॲसिड वाढलं असेल तर ही रेमेडी घ्या, अमुक रेमेडी घ्या. तर असं शारीरिक पातळीशी ते किंवा शारीरिक त्रासांशी ते रिलेट केलं जातं. हे एक चुकीची पद्धत आहे वापरायची. तसंच काही जण इवन डाउझिंग, न्यूमरोलॉजी याच्याशी सुद्धा या पॅथीला जोडायचा प्रयत्न करतात. इथे होतं काय तर या प्रत्येक पॅथीचे किंवा प्रत्येक एका सिस्टीमचे स्वतःचे काही नियम असतात. आणि मेंटल हेल्थ किंवा माणूस, मन, भावना हे आलं की तिथे 2+2 = 4 असं होत नसतं. खरंय, खरंय, अगदी खरंय. आणि असे कोणतेही प्रिझम्पशन्स नसावेत, हा बेसिक रूल आहे आणि तो मी फॉलो करते. अर्थातच सर्व BFRPs हे कोड ऑफ कंडक्ट किंवा कोड ऑफ प्रॅक्टिस फॉलो करतात. एक ओध घेतलेली असते ज्यामध्ये माझ्या क्लायंटसाठी माझा रोल जो असतो एक फॅसिलिटेटरचा रोल असतो. त्यांना मी रेमेडी कशा वापरायच्या याचं नॉलेज देते, कोणत्या रेमेडीची त्यांना आवश्यकता आहे याची माहिती देखील पुरवली जाते. तर मी असं म्हणेन इन शॉर्ट मी क्लायंटना एम्पॉवर करते. किती छान बोलतेस तू. किती बोलताना आणि ऐकताना सुद्धा अनघा खूप अटॅच होतोय आपण तुझ्याशी असं मला अगदी जाणवतंय. आणि ट्रस्ट म्हणा किंवा कम्फर्ट म्हणा, खरंच तिच्याशी आत्ता इंटरॅक्शन करतानाही तसं मला प्रचंड त्याबद्दल असं पॉझिटिव्ह फील होतं आहे. तू आत्ता म्हणत होतीस की इंटरनॅशनली किंवा शारीरिक त्रासांशी हे निगडीत नाही, किंवा हा आपण मगाशी बोलताना उल्लेख झाला, तर इतर पॅथींना हे कॉम्प्लिमेंटरी आहे असं तुझं. बरोबर. तर इतर पॅथी म्हणजे ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी याची कोणाची औषधं सुरू असली तर ती औषधं मनाने बंद न करता त्यासोबत आपण फ्लॉवर रेमेडी ॲज अ सपोर्टिव्ह सिस्टीम किंवा ॲज अ सपोर्ट म्हणून आपण घ्यायची असतात. आता माझ्याकडे काही केसेस आहेत, त्या केसेसमध्ये मगाशी आपण बोलत तसं अँझायटी, डिप्रेशन, त्यासाठी काही गोळ्या सुरू असलेल्या केसेसमध्ये सुद्धा त्यांच्या गोळ्या बंद झाल्या आहेत 2-3 महिन्यांमध्ये. असेही अनुभव आलेले आहेत. आणि शेवटी कसं असतं की ह्या रेमेडीज ज्या आहेत या नॅचरल आहेत, नॉन ॲडिक्टिव्ह आहेत, जेंटल, व्हेरी नाईस, एकदम सौम्यपणे आपल्यावरती ते काम करतात. कठीण भावनांमधनं आपल्याला अलगदपणे बाहेर काढतात. कमाल. तर फ्लॉवर रेमेडी वाचल्यावर किंवा अभ्यास केल्यावर असं जाणवतं की माणसाच्या सर्व प्रकारांच्या विचार, स्वभावदोष, षडरिपू ह्यावर काय उपाय असतो का. आपल्याला वाटतं की याच्यावर काही उपाय नसतो, पण मी असं म्हणेन याला की स्वभावाला औषध असतं. आणि बॅचलर रेमेडी म्हणजे आपल्या स्वभावाचं औषध आहे असं म्हणलं तरी चुकीचं नाही ठरणार. वाव, किती उलगडून आणि किती सोप्या शब्दात सांगितलं अनघा. एकदम कनेक्शन छान वाटतंय. हे प्रोसेस कशी असते आता
तुला अप्रोच करून मग तू औषधं किंवा रेमेडीज तू हे करणार आणि त्या रेमेडीज कशापासून बनवतात आणि काय स्वरूपामध्ये तू ते देणार त्याबद्दल सांगशील? हो, तर प्रोसेस अशी असते की माझ्याकडे क्लायंट येतात, ते त्यांच्याबद्दल त्यांच्या ज्या काही अडचणी असतात, समस्या असतात त्याबद्दल सांगतात. त्या समस्यांमुळे त्यांना वाटणाऱ्या भावना, विचार, वागणं हे पाहून त्यांना मी एक कॉम्बिनेशन सजेस्ट करते. ओके. ते कॉम्बिनेशन हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं, पाण्यात मिक्स करून या रेमेडी घ्यायच्या असतात. आपल्याकडे भारतात ज्या काही रेमेडीज मिळतात या सर्व इम्पोर्टेड असतात, म्हणजे ओरिजिनल रेमेडीज ह्या परदेशामध्ये तयार होतात, UK. तर डॉक्टर एडवर्ड बॅच हे या पॅथीचे जनक आहे आणि ही सिस्टीम शोधून काढली. ओके. तर डॉक्टर एडवर्ड बॅच यांनी 38 प्रकारच्या पुष्पावषधी शोधून काढल्या आणि ह्यांचा शोध कधी लागला म्हणायला गेलं तर 1920 ते 1930च्या दरम्यान या रेमेडीजचा शोध लागला. म्हणजे 100 वर्षाहून जुनी पॅथी. हो, जवळजवळ असं म्हणायला हरकत नाही. आणि प्रत्येक रेमेडी ही स्वभावाच्या विशिष्ट प्रकारासाठी उपयुक्त असते. अरे वा. म्हणजे स्वभाव बघायला गेलं तर कधी कधी ना तो मूड असतो, तो टेम्पररी असतो. कधी कधी काही कालावधीसाठी तसं वागणं व्हायला लागलं तेव्हा आपण त्याला टेम्परामेंट म्हणतो. ओके. आणि कधी कधी असं म्हणतो की ही अमुक अमुक व्यक्ती ही पहिल्यापासून अशीच आहे, स्वभाव किंवा पर्सनॅलिटी. तर या तीनही प्रकारांसाठी या रेमेडीज आपल्याला मदत करू शकतात. ग्रेट. इंटरेस्टिंग आहे हे. जसं आपण कॉन्व्हर्सेशन होते तसं काही काही अशा माझ्यासाठी व्हेरी युनिक, डिफरंट, इंटरेस्टिंग गोष्टी मला कळत आहेत. अदरवाईज पुष्पौषधी एवढंच मला ऐकून माहिती होतं. ऑफ द टॉपिक आहे का नाही माहिती नाही, अनघाच सांगेल. आपण भारतीय संस्कृतीमध्ये गजरा किंवा सुवासिक फुलं स्त्रियांनी केसात माळायची असतात, त्याचं काही आहे रिलेव्हन्स इथे? ओके. तर तिथे कसं वाटतं ना, त्यामुळे आपल्याला छान वाटतं. बरं. वास, ॲरोमाथेरपी याला आपण म्हणू शकू. पण बॅचलर रेमेडी ही ॲरोमाथेरपीपेक्षाही वेगळी आहे. इथे आपल्याला फुलांचा किंवा त्या रेमेडीचा वास घ्यायचा नसतो, त्या पाण्यात मिक्स करायच्या असतात आणि आपण पोटात घ्यायच्या असतात. ओके. ओके. वन ऑफ द मिथ्स माझ्या मनातलं काहीतरी होतं. म्हणजे ग्रेट ग्रेट, थँक्यू फॉर क्लॅरिफाईंग. नाही, हा प्रश्न बरेच वेळेला बऱ्याच जणांचा असतो. मी काही वर्कशॉप्स देखील घेते, कारण ओके ग्रेट, अजूनही रेमेडीज काय आहेत हे माहिती नाहीये. नाही. हो हो. किंवा अशा त्रासांसाठी आपल्याला रेमेडी वापरता येतात. आता माझ्या अगदी रिसेंट एक केस आहे, रिलेशनशिप ब्रेकअप हे खूप कॉमन झालेलं आहे सध्या. अगदी. आणि त्या अशा अवस्थेमध्ये काय झालेलं असतं तर भयंकर त्रास होत असतो, म्हणजे मानसिक अस्वस्थता असते, कधी दुःख, कधी रडणं, कधी संताप, चिडचिड, यातलं काहीही वाटत. म्हणजे प्रत्येक, पुन्हा इथे काही स्टेरिओटाईप नसणार आहे. आपण काही रोबोट नाही आहोत की ह्या व्यक्तीला असं झालं म्हणजे ह्या व्यक्तीला ती व्यक्ती ही अशाच पद्धतीने त्याला रिॲक्ट करेल असं नाही. नॉट नेसेसरी. सो प्रत्येक व्यक्तीची एक विचार करण्याची, व्यक्त होण्याची एक पद्धत असते. खरं. आणि ती युनिक असते. आणि म्हणूनच सिच्युएशन किंवा समस्या ही जरी एकच असली किंवा सारखीच असली तरी त्यामध्ये वाटणाऱ्या भावना, वागणं आणि विचार हे प्रत्येक व्यक्तीचे वेगळे असतात. प्रत्येकाची रिॲक्शन टू द सिच्युएशन विल बी डिफरंट. करेक्ट. ते वेगळ्या पद्धत, मी एखाद्या पद्धतीने रिॲक्ट होईन किंवा माझी मैत्रीण किंवा अगदी बहीण जरी असेल तरी ती वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होईल सेम सिच्युएशनला. बरोबर. आणि मग त्यासाठी तू वेगवेगळ्या रेमेडीज त्यांच्याशी बोलून रेमेडीजचं कॉम्बिनेशन तयार केलं जातं. तर आपण कमीत कमी 2 किंवा जास्तीत जास्त 7 रेमेडी एका वेळेला जर का कॉम्बिनेशन केलं तर जो आपला परम्युटेशन फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे 1.25 कोटीपेक्षा जास्त युनिक कॉम्बिनेशन्स तयार होतात. माय गॉड. अजून व्हेरी वास्ट. हां. आणि आता हल्ली अजून एक असं झालेलं आहे ना की खूप जण स्ट्रेस, स्लीप, मेनोपॉज, एक्झाम अशी कॉम्बिनेशन्स ची जाहिराती आपण कुठे कुठे बघतो. ओके. तर माझं असं म्हणणं असतं की असं जर का तुम्ही कोणी विकत घेत असाल तर त्यात कोणत्या रेमेडी आहेत हे अवश्य जाणून घ्या, कारण त्यातली प्रत्येक रेमेडी ही त्या व्यक्तीला उपयुक्त असेलच असं नाही. कारण कोणतीही सिच्युएशन असू देत, अगदी परीक्षा असू देत, तर त्यामध्ये वाटणारी चॅलेंजेस किंवा येणारी चॅलेंजेस ही मुलाप्रमाणे
किंवा व्यक्तीप्रमाणे वेगळ्या वेगळ्या असणार आहेत. खरंय खरंय. आणि म्हणूनच अशी रेडीमेड कॉम्बिनेशन्स घेण्यापेक्षा तुम्ही कन्सल्टेशन घ्या किंवा तुम्ही स्वतः शिका. रेमेडी शिकायला पण खूप सोपे आहेत. इंटरेस्टिंग आहे हे. आणि जर घरात एक जण जरी शिकला तरी सगळ्यांना त्याचा आपण नक्कीच फायदा करून घेऊ शकतो. नक्कीच. तर मला तर असं वाटतं की प्रत्येक घरात किमान एकाला तरी या रेमेडी कशा वापरायच्या याचं ज्ञान असेल तर आपल्याला समस्या असू देत किंवा ध्येय गाठायचं आहे त्या प्रवासात. म्हणजे या रेमेडी फक्त प्रॉब्लेम असतानाच घ्यायच्या आहेत का तर नाही. कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स, डिटर्मिनेशन, पॉझिटिव्हिटी हे देखील देतात. नाईस. फार इंटरेस्टिंग आहे अनघा हे सगळं फील्ड पूर्णपणे माझ्यासाठी. म्हणजे पॉडकास्ट आय थिंक त्याचा पॉडकास्टचा आज मॅक्सिमम उपयोग आपण करून घेतोय की नुसतंच एखाद्या विषयाचा उपयोग काय आहे आणि हे असं आहे तर हे असं न होता आज अनघाकडनं आपल्याला त्याचा पूर्ण सर्वांगाने त्या पुष्पौषधी किंवा बाग फ्लॉवर रेमेडीजच्या बद्दल आपल्याला कळतंय. तर मगाशी मी तुला सांगत होते तसं रिलेशनशिप ब्रेकअप नंतर जो काही त्रास झाला त्यामुळे पॅनिक अटॅक्स, नर्वस ब्रेकडाऊन हे सगळे त्रास व्हायला लागले. आणि अर्थातच मग फॅमिली सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेली. गोळ्या सुरू झाल्या. बरं. पण कोणत्याही पालकांना असं वाटतं की ह्या गोळ्यापेक्षा काहीतरी असं मिळावं की ज्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना लवकर बरं वाटेल. आणि असंच रेफरन्स थ्रू पुन्हा माझ्याकडे त्यांना ते घेऊन आले. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तिचं मला कॉम्प्लिमेंट असं मिळालं की या सगळ्या प्रोसेसमध्ये ना पुन्हा सगळं अनुभव मला तिला सांगायला लागला नाही. कारण आमचा सगळा फोकस जो होता ना तो तिच्या वागणं आणि भावना यावरच होता. सो ती खूप कम्फर्टेबल होती बोलायला. तिच्या पेसनी आम्ही गेलो आणि आम्ही रेमेडी शोधून काढल्या. नाईस. आश्चर्य असं वाटलं मला की 2 महिन्यांमध्ये तिच्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या. आणि आता तिला कधीतरी त्रास झाला भावनिक होणार ती कारण मोठी गोष्ट होती तर ती रेमेडीज आवश्यकतेप्रमाणे घेते. अजून एक केस सांगते आहे. ती अशीच अचानक पायाचं ऑपरेशन झालं. बरं. त्यानंतर कॉम्प्लिकेशन्स वाढत गेल्या. लहान वयात असे त्रास जेव्हा होतात ना तेव्हा करिअर ही गोष्ट ना टॉसवर जाते. आणि मग आपल्या आजूबाजूचे लोक पुढे जात असतात आणि आपण तिथेच राहिलेलो असतो. ह्यातून आलेली निराशा. त्यावरही तिच्या पुन्हा औषधं गोळ्या सुरू होती जवळजवळ 10 वर्ष. आणि मग त्यांनी कोर्स जॉईन केला आणि त्याचबरोबरीने कन्सल्टेशन घेतलं. त्यांचं फीडबॅकही माझ्या वेबसाईटवरती आहे. वाव. नाईस. स्वतः कोर्स त्यांनी जॉईन केला. बरोबर. कारण आपण ही एक ना सेल्फ हिलिंग मेथड आहे. स्वमदत उपचार पद्धती ज्याला आपण म्हणतो. कारण आपल्याला काय वाटत आहे एखाद्या सिच्युएशनमध्ये म्हणजे कोणाचं तरी आपण इंस्टाग्रामवरचं रील बघतो. कोणीतरी ट्रिपला गेलेलं असतं काहीतरी असतं आपण बघतो वाव छान असं समोरासमोर म्हणतो. आतमध्ये नक्की काय वाटतं हे आपल्याला माहिती असतं. व्हेरी ट्रू. आणि मग अशा सर्व भावना म्हणजे अगदी आपल्याला एखाद्याबद्दल मत्सर वाटणं किंवा कॉम्पिटिटिव्ह फिलिंग असतं. थोडी जेलसी असते आपल्याकडे. अगदी बरोबर. तर ह्या सगळ्या भावना काय करत असतात आपल्याला इनडायरेक्टली आपल्या शरीरावर परिणाम करत असतात. म्हणजे यांना आपण असं म्हणूयात की या नकारात्मक भावना आहेत आणि त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर असतो. एक प्रकारचा ताणतणाव आपल्याला ते देत असतात. खरंय खरंय. आणि हा ताणतणाव कधी ना कधीतरी मानसिक किंवा भावनिक पातळीवरनं शारीरिक पातळीवर येतो तेव्हा रोग उत्पन्न होतो असं डॉक्टर एडवर्ड बॅच या पॅथीचे जनक यांची ही फिलॉसॉफी आहे. व्हेरी इंटरेस्टिंग आणि व्हेरी रिलेव्हंट आहे हे खूपच आजकालच्या जगात. आणि तू म्हटलीस तसं सरफेस फिलिंग्सपेक्षा एक्झॅक्टली आपल्याला आत काय वाटतंय. बरोबर. त्यांनी आपल्याला त्याच्यावर जर काम करता आलं आणि सेल्फ हिलिंगचा मुद्दा तर खूपच छान वाटलं. म्हणजे काय म्हणूया ॲडव्हान्टेज आहे ह्या फ्लॉवर रेमेडीजचा. आपण आता बरेचदा हा फ्लॉवर रेमेडी हा शब्द वापरतोय तर एक्झॅक्टली फ्लॉवर रेमेडी म्हणजे काय. तर फ्लॉवर रेमेडी म्हणजे 38 प्रकारच्या पुष्पाऔषधी आहेत. प्रत्येक रेमेडी
ही स्वभावाच्या विशिष्ट प्रकारासाठी उपयुक्त असते. ओके. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. यामध्ये कोणतेही केमिकल नाही आहे. असतं काय तर फुलांपासून तयार केलेले असतात. फुलांची एनर्जी किंवा व्हायब्रेशन्स ही पाण्यामध्ये ट्रान्सफर केलेली असतात. हे पाणी सुद्धा मिनरल वॉटर असतं, शुद्ध झऱ्याचं पाणी. पाणी, फुलांची एनर्जी आणि प्रिझर्वेटिव्ह एवढ्या 3च गोष्टी त्यामध्ये असतात. हे अत्यंत सौम्य, जेंटल आहेत, नॉन टॉक्सिक आहेत. यातली कोणतीही फुलं ही बिनविषारी आहेत सर्व फुलं. या रेमेडी तसंच नॉन ॲडिक्टिव्ह देखील आहेत. नॉन इन्व्हेजिव्ह आणि नॉन ॲडिक्टिव्ह. छान. नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे तुमच्या आत्ता सुरू असलेल्या औषधांच्या सोबत या रेमेडी सपोर्टिव्ह म्हणून जातात. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर BP, डायबिटीस असा काही त्रास होत असेल, खाऊ नका म्हणलं की माणसाची चिडचिड सुरू होते कधी कधी, आणि मग ऐकतच नाही आहेत, किंवा तुम्ही सगळेजण खात आहात आणि मला मात्र पथ्याचं देत आहात. रोजचा घरातला आमच्या सिच्युएशन आहे. हा, म्हणजे हे कोणाच्याही घरात असू शकतं. खरंय. आणि एखादी गोष्ट जेव्हा करू नको असं सांगितलं जातं ना, तेव्हा ती गोष्ट जास्त करण्याची इच्छा होते. आता यावर काय उपाय आहे? यावर रेमेडी आहेत. अरे वा, किती छान. तर आपलं मन आपल्याला ऍक्च्युली सांगत असतं एखादी गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे, आणि आपण आपल्याला जे हवं तेच करत असतो. म्हणजे जे विवेक बुद्धी आपल्याला एखादी गोष्ट नको करू म्हणून सांगत असते, त्याला आपण सप्रेस करतो. आणि आपला अट्टहास असतो कधी कधी, किंवा आपला हट्ट असतो, तो पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असतो. म्हणजे काय होतं इथे ऍक्च्युली तर आपला हा एक प्रकारचा भावनिक असंतुलन किंवा इम्बॅलन्स आहे. परफेक्ट. आणि ह्या रेमेडीज ह्या आपल्याला सकारात्मक असू देत किंवा नकारात्मक असू देत, सर्व प्रकारच्या भावनांना संतुलनाकडे नेण्याला मदत करतात. कमाल आहे. खूप खूप सिम्प्लिफाईड. आणि मगाशी तू सांगताना कोर्सबद्दल तू सांगत होतीस अनघा, खरंच मराठीतून सेल्फ हिलिंगसाठी पुष्पौषधींचा कोर्स करणं हे किती आवश्यक आहे. तुझ्या कोर्सबद्दल पण सांगशील? नक्कीच. तर कोर्स म्हणजे माझा हा कोर्स जो आहे हा इंट्रोस्पेक्टिव्ह असतो. म्हणजे आपल्या स्वतःसाठी, आपल्या फॅमिली मेंबर्ससाठी त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांचे चॅलेंजेस काय आहेत, असा इंट्रोस्पेक्टिव्ह हा कोर्स असतो. कोर्समध्ये प्रत्येक रेमेडीबद्दल डिटेलमध्ये आपण शिकतो. त्यानंतर काही सायकोलॉजिकल अवेअरनेस म्हणजे स्ट्रॅटेजीज ह्याबद्दलही माहिती मी सांगते. माणसं अशी का वागतात, त्याच्या मागची कारणं काय आहेत. ओके. होलिस्टिक आहे सगळं. होलिस्टिक आहे, विचारपूर्वक. आणि बरोबर. हा मी असं मी म्हणेन की हा कोर्स मी युनिकली डिझाईन केलेला कोर्स आहे. नाईस. यामध्ये सेल्फ हिलिंगसाठी पासून ते प्रोफेशनल हिलिंगपर्यंत, म्हणजे आता काही काउन्सिलर्स, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, डॉक्टर्स हे देखील माझ्याकडे कोर्स करतात. आणि त्याचं कारण असं आहे की फ्लॉवर रेमेडी ऑथेंटिकली कशा वापरायच्या हे त्यांना परफेक्ट जाणून घ्यायचं असतं. या पूर्ण कॉन्व्हर्सेशनच्या आधी जेव्हा मी अप्रोच करणार होते आणि मी बाग फ्लॉवर रेमेडीजबद्दल मी म्हटलं मगाशी तसं थोडं तयारीच्या दृष्टीने वाचत होते, तेव्हा एक असं जाणवलं थोडंसं की बरेचदा फॉरेन कंट्रीज किंवा बाहेरच्या देशांमधलं जेव्हा ज्ञान आपण इकडे आणण्याचा प्रयत्न करतो ते तसंच्या तसं कॉपी पेस्ट नाही उपयोगी पडू शकत. भारतीयांची मानसिकता, भारतीयांचे युनिक प्रॉब्लेम्स असतात आणि त्याला आपण वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतो. आणि अनघा हे सगळं आपल्याला मराठीतून एक्सप्लेन किंवा मराठीतून तिचं सगळं कोर्स करण्याचा तिचा जो हे आहे आणि तिने स्वतः तो कोर्स बनवला आहे. तर भारतीयांसाठी किंवा भारतीय मानसिकतेला अनुसरून तिने ते जे काही कॉम्बिनेशन जे बनवलं असेल ते खरंच खूप पॉवरफुल असणार आहे. आणि तिच्या सक्सेस स्टोरीज मगाशी आपण ऐकत. तू म्हणतेस तसंच की आपल्याकडच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये जी येणारे चॅलेंजेस आहेत खरं त्यामध्ये काय आहे तर आपल्या नात्यांमध्ये अपेक्षा असतात. आता नाती कोणती कोणती, नवरा बायको, आई मुलगा, वडील मुलगी, सासू सासरे, इथपासून ते कोणती पालक आणि मुलं, असं कोणतंही नातं असू देत, त्या नात्यांमध्ये अपेक्षा असतात. अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा कधी कधी त्यामध्ये वाद होतात, मतभेद, मनभेद, गैरसमज आणि नात्यातली कटुता किंवा कडवटपणा. तर
आजकाल असं सुरू आहे थोडंसं की कदाचित आपण सगळेजण आर्थिकदृष्ट्या खूप प्रगती करत आहोत. खरं. पण नाती सुबत्ता आहे, पण समाधानाचं कुठेतरी कमतरता पडते. बरोबर. तर नात्यांमधली सुबत्ता कमी होत चाललेली आहे आणि आर्थिक सुबत्ता वाढत चाललेली आहे. परफेक्ट. आणि मग अशा वेळेला काय होत आहे की म्हणायला एका घरात राहत असतात पण एकमेकांच्या सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करता येत नसतो. वर्क लाईफ बॅलन्स हे पण एक खूप मेजर चॅलेंज आहे. हो, खरं खरं आहे. वर्क फ्रॉम होम आल्यापासून वर्क लाईफ बॅलन्स अवघड झालाय. म्हणजे आधी स्त्रियांसाठी अवघड तर आहेच आहे, त्यात आता पुरुषांनाही वर्क फ्रॉम होममुळे तेही थोडंसं. मी इथे ना थोडंसं अजून एक सांगायला मला आवडेल. आपल्याला असं वाटतं साधारणपणे की बायकांना जास्त मानसिक त्रास होत असतील. ओके. हो, असं वाटतं आपल्याला. पण मी असं म्हणेन बायकांना व्यक्त होतात बरेच वेळेला. त्या चिडचिड करतील, सांगतील, हट्ट करतील किंवा त्यांच्या पद्धतीने ते व्यक्त होतात. पण पुरुष मात्र ना बरेचदा व्यक्त होत नाहीत आणि त्याचं त्यांना प्रेशर असतं ॲक्च्युली. तर आता नवरा बायकोंची नाती, या नात्यांमध्ये सुद्धा बरेचदा असं होतं की एक कोणीतरी खूप हौशी असतो आणि दुसरा मात्र बॅलन्स्ड असतो किंवा आपण असं म्हणूया प्रॅक्टिकल असतो. एक्झॅक्टली. आणि हा जो प्रॅक्टिकल मेंबर असतो ना त्याची कुठेतरी घुसमट होत असते. ओके. ती घुसमट नात्यामध्ये दिसून येते. ओके. म्हणजे तिथे होतं कसं ताबोला, चिडचिड. आणि ही जी दुसरी व्यक्ती असते ना जी प्रॅक्टिकल असते तिला हे समजतच नसतं की असं कोणी एवढं टोकाला जाऊन कसं काय विचार किंवा अपेक्षा करू शकतं. खरं. आणि यामुळे काय होतं तर नात्यामध्ये एक प्रकारची दरी निर्माण होते, कोरडेपणा येतो, रिझेंटमेंट असते, अगदी दुरावा हळूहळू डेव्हलप होत जातो. कितीतरी जणांना ना आत्ता सगळ्यांनी आपले आपले रिलेशन्स चेक केले असणार आहेत की असा एक प्रॅक्टिकल आणि एक हौशी मेंबर परफेक्ट ओळखलं. ओळखायचं कारण असं की थोडासा डेटा अनालिसिस हा बॅकग्राऊंड असल्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या कपल्सचं जे कन्सल्टेशनसाठी जे येतात कपल्स, ओके, तर त्यांचा मी जेव्हा एक अनालिसिस केला तेव्हा मला मॅक्सिमम ठिकाणी असं दिसून आलं की एक व्यक्ती बाबा हौशी आहे आणि एक व्यक्ती एकदम प्रॅक्टिकल आहे. आणि दोघांचंही मग इथे काय होतं, जी हौशी व्यक्ती असते तिचा कधी कधी गैरसमज असा असतो की आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या बायकोचं प्रेमच नाही आहे, असा एक गैरसमज. हा नात्यातला पुन्हा काय आहे, हा गैरसमज. आणि हा गैरसमज जर का असेल तर तो दृष्टिकोन तसा झाला असल्यामुळे कितीही काही चांगल्या गोष्टी होत असल्या तर त्या दिसतच नसतात ॲक्च्युली. खरंच तू म्हटलीस तसं फ्लॉवर रेमेडीज हे असं एकांगी शास्त्र नाही आहे. तू त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवणार आहेस आणि आता तुझ्या अपकमिंग कोर्सेसबद्दल तू सांगशील. तर दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, ओके, दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये आता 11 नोव्हेंबरपासून कोर्स सुरू होतो आहे. 18 लाईव्ह सेशन्स असतात. बरेचदा असं होतं की खूप जण बिझी असतात, एखादं सेशन बुडलं तर मग काय, म्हणून मग मी त्याचं रेकॉर्डिंगही देते. गुड गुड. वेबसाईटवरती तुम्हाला रेकॉर्डिंग पाहता येतं आणि त्यानंतर रिपीटेडली तुम्ही तो कोर्स पुन्हा पुन्हा ऐकू शकता. त्यामुळे कसं होतं की त्याबरोबरीने PDF नोट्स असतात महत्त्वाच्या. हो, रेफरन्सला फ्युचर रेफरन्ससाठी देणार असतो. आणि आत्ता आमचा हा एपिसोड जरी रिलीज झाला असला आणि तुम्ही हा कधीही ऐकत असाल फ्युचरमध्ये, तर अनघा प्रसादे वाळंबे यांची वेबसाईटची रिवायर हार्मनी या नावाने जी वेबसाईट आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत. त्याचबरोबर तिचे सोशल मीडिया हँडल्स जिथे तुम्ही त्यांच्या सक्सेस स्टोरीज, क्लायंटचे आलेले रिप्लाय, अभिप्राय हे सगळं वाचू शकाल. त्याचबरोबर तिने काही इंटरेस्टिंग लेख लिहिलेले आहेत. ह्या आमच्या कॉन्व्हर्सेशनचे काही पॉईंट्स मी सुद्धा माझ्या फेसबुक पेजवरती लिहिणार आहे. आमच्या दोघींच्याही सोशल मीडिया हँडल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहोत. नक्की तिथे चेकआउट करा. अनघाशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. मेसेजेस केल्यावरती तुम्ही नेक्स्ट बॅच कधी आहे ते बघून
तुम्ही एकतर कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता किंवा कॉन्सल्टेशनसाठी तिला कॉन्टॅक्ट करू शकता. खूप इन्साइटफुल आजचा एपिसोड आहे आणि सोलोप्रुनर या सिरीजमध्ये ट्रॅजेक्टरी चेंज करून आज आपल्यासमोर बऱ्याच फील्ड्समधनं येऊन आणि त्या सगळ्या फील्ड्सचा आत्ता करंट प्रोफेशनमध्ये उपयोग करून घेणारी अनघा जी आलेली आहे. बाग फ्लॉवर रेमेडीज प्रॅक्टिशनर आहे ती. आपले जे श्रोते आहेत स्पॉटिफायवरती, आयट्यून्सवरती, ॲपल आयट्यून्सवरती किंवा ॲमेझॉन ऑडिबल असेल त्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना आणि यूट्यूबवर बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी एखादी रेमेडी सांगू शकशील जी आम्ही तुझ्याकडून आमच्या निरोगी जीवनासाठी किंवा छान हेल्दी रिलेशनशिपसाठी एखादी रेमेडी सांगू शकशील? नक्कीच. तर मी आज तुम्हाला सगळ्यांना एका रेमेडीविषयी सांगणार आहे जी सगळीकडे अवेलेबल आहे. अरे वा. हां. त्या रेमेडीचं नाव आहे रेस्क्यू रेमेडी. रेस्क्यू रेमेडी. रेस्क्यू म्हणजे काय, तर जेव्हा आपल्याला मदतीची गरज असते अशा वेळेला मिळणारी मदत. कमाल. तर ही रेमेडी म्हणजे डॉक्टर एडवर्ड बॅच यांनी सजेस्ट केलेले एक कॉम्बिनेशन आहे. 5 फ्लॉवर रेमेडीजचं कॉम्बिनेशन आहे. कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तुम्ही ही रेमेडी अवश्य वापरू शकता. पण मग मिळणार कुठे आम्हाला ही रेमेडी? ही रेमेडी सर्व होमिओपॅथी दुकानांमध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन टाटा 1mg, ॲमेझॉन इथे सुद्धा उपलब्ध आहे. मस्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं काय ना, की हे इम्पोर्टेड आहे म्हणजे ते खर्चिक असेल का? हो. खूप महत्त्वाचा प्रश्न. कारण हा पण एक कॉमन प्रश्न असतो. आणि ह्या रेमेडीज आपल्याकडे भारतामध्ये ज्या उपलब्ध आहेत या सगळ्या इंडियन ब्रँडच्या रेमेडीज आहेत. म्हणजे इम्पोर्ट केल्या जातात. FDA नियमांप्रमाणे त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केली जातात. या रेमेडी पूर्णपणे सौम्य आणि सुरक्षित आहेत. म्हणजे प्रेग्नन्सी दरम्यान सुद्धा या रेमेडी घेता येतात. ओके. कारण प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा एक स्ट्रेस असतो कधी पण असतो. तिथपासून ते अगदी लहान मुलं पहिल्यांदा शाळेत जात आहेत, परीक्षेची भीती, जॉब इंटरव्ह्यूला जायचं आहे, घरातलं एखाद्यांचं आजारपण, मृत्यू किंवा अस्वस्थ करणारी कोणतीही घटना, या सगळ्या अवस्थांमध्ये आपल्याला पटकन घेऊन आता काय होतं आहे, कसं आहे, कॉम्बिनेशनचा विचार करण्याची ती वेळ नाही आहे, तेव्हा आपण रेस्क्यू रेमेडीचा वापर नक्की करू शकतो. सुंदर. रेमेडी ऑफ द एपिसोड म्हणूया. आणि या रेमेडीज महाग नाही आहेत असं तू आत्ता म्हणालीस. बरोबर. तर इंडियन ब्रँड्सच्या रेमेडीज आहेत ना, 15 ml ची किंमत फक्त 40 रुपये आहे. सुंदर. म्हणजे महिन्याचा खर्च किती हा खूप जणांचा प्रश्न असतो. ओके. तर मी कन्सल्टेशन नंतर त्यांना हे सांगते की तुम्ही कोणत्याही दुकानात या रेमेडी विकत घेऊ शकता. बरं. आणि त्याचा खर्च किती, 75 ते 1,200 रुपये. तुम्ही किती वेळा रेमेडी घेता आहात त्याप्रमाणे त्याचा खर्च आहे. सो कमीत कमी 4 वेळेला डोस मी सजेस्ट करते. पण भावनिक अस्वस्थता असेल तर लोक जास्त वेळेला देखील रेमेडी रिपीट करतात. ओके. आणि इथे कोणताही कसं आहे की मॅक्सिमम डोस नाही आहे. मिनिमम डोस 4 थेंब 4 वेळेला पाव कप पाण्यातून. बरं. पण मॅक्सिमम रिपिटेशन तुम्ही मॅक्सिमम कोणताही डोस नाही आहे. या कारणामुळे अँझायटी, पॅनिक अटॅक अशा अवस्थेमध्ये काही जण कंटिन्युअसली देखील रेमेडी घेत असतात. रिलीफ वाटल्यानंतर रेमेडी घेणं बंद करता येतात. या नॉन ॲडिक्टिव्ह असल्यामुळे त्याची सवय लागत नाही. माझ्याकडे कोर्स करणाऱ्यांच्या पैकी सगळ्यात छोटा म्हणजे मिनिमम 18 हा माझा एज ग्रुप आहे. या कारणामुळे एक BA सायकोलॉजी कोर्स करणारी फर्स्ट इयरची स्टुडंट ती जॉईन झालेली होती. आणि तिनं तिच्या फॅमिलीमधले रिलेशनशिप इश्यूजसाठी या रेमेडीजनी खूप छान फायदा करून घेतला. अरे वा. सगळ्यात मोठा वयोगट म्हणजे 80 वर्षाच्या एक त्यांना आजी नाहीच म्हणणार, आम्ही ताईच म्हणायचो त्यांना. त्या कोर्स करता करता पडल्या, खुब्याचं ऑपरेशन झालं. त्यांनी रेमेडीज माझ्याकडनं घेतल्या. हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी रेमेडीजचा वापर केला आणि त्यांनी तो कोर्सही सक्सेसफुली पूर्ण कम्प्लीट केला. हॉस्पिटलमधून सुद्धा त्यांनी कोर्स पूर्ण केला. म्हणजे अगदी 18 वर्ष ते 80, 79-80 साधारणपणे हा एक असा कालावधी असतो ना की इथे खरं तर काही जणांना काही ध्येय नसतात किंवा आता काय करायचं आहे. TV बघून कंटाळा आलेला असतो, पुस्तक वाचायचा कंटाळा आलेला असतो.
तर असं शिकणारे खूप जण आहेत. आणि दुपारची वेळ जी आहे ना, हो 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 3 ते 5 या वेळेचा सदुपयोग करणाऱ्या खूप गृहिणी, हो आया, कोर्स सोबत कोर्स कंप्लीट झाल्यानंतर रिवायर हार्मनीचं ई सर्टिफिकेट, डिजिटल सर्टिफिकेट देखील त्यांना मिळतं. नाईस. आणि मंथली मीटिंग्स मी कंडक्ट करायचा प्रयत्न करते. म्हणजे मग कम्युनिटी बिल्ड, कम्युनिटी. कारण आपण सगळेजण कसं ना अनुभवातनं शिकत असतो. तर मागच्या एका मीटिंगमध्ये असं झालं की 79 एज त्यांनी सांगितलं मला की माझ्या झोपेच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. हे पुन्हा रेकॉर्डिंगमध्ये आमच्या मंथली मीटिंगमध्ये आलेली गोष्ट आहे. काही स्टुडंट्सनी सुद्धा ते ऐकलेलं आहे. मी गोळ्यांचं हे बंद केलेलं आहे. मला आता झोपेच्या गोळ्या लागत नाही आहेत. मी माझ्यासाठी कॉम्बिनेशन घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि अजूनही मी माझ्या काही मैत्रिणींची भावनिक अवस्था सॉर्ट करायचा प्रयत्न करते आहे. असं 79 इयरच्या एकांनी जेव्हा सांगितलं ताईंनी, तेव्हा मला इतकं छान वाटलं. कारण भावनिक अस्वस्थता किंवा मानसिक आरोग्य हे देखील खूप महत्वाचं असतं. आणि ते जेव्हा हलतं किंवा ते जेव्हा ती अस्वस्थता जाणवत असते तेव्हा नक्की काय करायला पाहिजे हे आपल्याला माहिती नसतं. बरेचसे पालकही माझ्याकडे कोर्स करायला येतात. याचं कारण असं झालेलं आहे की हल्ली 1 किंवा 2 मुलं असतात. राईट. आणि ओव्हरऑल सगळीकडेच म्हणजे आपण बघायला गेलो तर आय मी मायसेल्फ असं कल्चर वाढत चाललेलं आहे. परफेक्ट. त्यामुळे काय होतं की अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि मग तिथून सगळ्या गोष्टींना सुरुवात होते. मुलांना हल्ली कधी कधी काही वेगळे इन्फ्लुएन्स पण असतात की म्हणजे अभ्यास करायची गरज नाही, कष्ट करायची गरज नाही, सगळ्या गोष्टी खूप इझिली मिळतात, त्या अवेलेबल असतात असं त्यांना वाटत असतं. आणि अशा प्रकारचे जे भ्रम असतात ना हे तोडायला सुद्धा इथे रेमेडी मदत करतात आपल्याला. इंटरेस्टिंग. अभ्यास करायचा नाही, मध्ये शिक्षण सोडायचं आहे, मला युट्यूबवर व्हायचं आहे किंवा असं काहीतरी पॅशन फॉलो करायचं आहे, फुटबॉलमध्ये, म्युझिकमध्ये करिअर करायचं आहे, दे हॅव देअर ओन. तर आपल्याकडे भारतीय कुटुंब व्यवस्थेमधल्या पालकांची जी मानसिकता असते तिथे कसं असतं की साधारणपणे तू बाबा तुझं शिक्षण आधी पहिलं पूर्ण कर आणि मग तू बाकी काय करायचं आहे ते कर. तर परदेशामध्ये जे काही हे फॅड आहे ते थोडंसं आपल्याकडे लोण येत चाललेलं आहे. शिक्षणमध्ये सोडून द्यायचं आणि मग मोठ्या मोठ्या लोकांची उदाहरणं की हा ग्रॅज्युएट नाही आहे, ही व्यक्ती ग्रॅज्युएट नाही आहे आणि आज ती एवढं कमवते आहे. हो हो हो, हे फार कॉमन आहे ॲक्च्युली. पण ही कमवणारी व्यक्ती अशी एखाद दुसरीच असतात ना, म्हणजे लाखांमध्ये कोट्यावधी लोकांमध्ये ही अशी एखादी व्यक्ती असते. अगदी खरं आहे. पण हे मुलांना कसं जाणवून देणार किंवा त्यासाठी रेमेडीज आहेत असं तुझ्याकडे? हो, त्यासाठी रेमेडीज आहेत. त्यासाठी टू ब्रिंग देम टू रिअल करेक्ट लाईफ. तर रियालिटीकडे नेण्यासाठी, विचार करण्यासाठी किंवा प्रयत्न करण्यासाठी, कन्सिस्टंटली प्रयत्न करण्यासाठी. थोडीशी अडचण आली की पालकही कधी कधी म्हणतात बरं जाऊ दे, नसेल होत तर सोडून दे. किंवा मुलंही लगेच नाही मला हे जमत नाहीये. हो, एखाद्या गोष्टीचं ध्यास घेऊन त्याच्या मागे लागून ते मिळवण्यासाठी धडपड करण्याची वृत्ती कमी झाली आहे. बरोबर आहे. असं म्हणजे मिक्स असेल, हे अगदी जनरलाइज नाही असं असू शकत. पण पेशन्स कमी होतो आहे मुलांचा. सगळ्या गोष्टी पटकन हव्या असतात. यश सुद्धा खूप कमीत कमी प्रयत्न करून हवं असतं. जास्तीत जास्त यश कमी, प्रयत्न कमी आणि यश जास्त आहेत. हो, म्हणजे तिथे असाही काही एक क्लास आहे मुलांचा, एक ठराविक वर्ग आहे की ते खूप फोकस्ड आहेत, त्यांना काय करायचं आहे हे पहिल्यापासून माहिती असतो. पण अजून बाकीचा जो एक ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज मुलं असतात ज्यांना आयुष्यात काय नक्की करायचं याची कल्पना नसते. तर अगदी डिसिजन मेकिंगपासून ते कन्सिस्टन्सी, डिटर्मिनेशन, मोटिवेशन या पॉझिटिव्ह गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला रेमेडी मदत करतात. म्हणजे फक्त या अँझायटी, डिप्रेशन यासाठीच्या रेमेडी आहेत असं नाही आहे. तर भावना म्हणजे माणूस आला की तिथे मन आलं की भावना, विचार, वागणं यातल्या कुठलीही गोष्ट जेव्हा टोकाकडे जायला लागलेली असते तेव्हा तिथे आपण दोष उत्पन्न होतो असं म्हणतो. बरोबर. त्या सगळ्यावरती आपल्याला बॅचलर रेमेडीज मदत करू शकतात. किती छान आहे हे, किती सगळ्या वयोगटामधल्या आणि सगळ्या कुटुंबातल्या सगळ्यांसाठी
मदत होईल अशी ही फ्लॉवर रेमेडी आहे. तू मगाशी स्पेशल किड्सबद्दल मला सांगत होतीस, ऑफ द माईक आमचं डिस्कशन सुरू होतं, त्याबद्दल अजून सांगशील? नक्कीच. तर ADHD, ऑटिझम यासारखे त्रास मुलांना जेव्हा असतात तेव्हा त्यातली काही मुलं मेडिकेशनवर असतात. हो. ॲग्रेशन असतं कधी कधी, काही वेळेला मुलांचं काही बिहेवियरल टँट्रम्स असतात. स्पेशल मुलंच कशाला, नॉर्मल मुलं असू दे, स्पेशल मुलं असू दे, मुलं ही मुलंच असतात. खरंय खरंय. आणि अशा बिहेवियरल इश्यूजसाठी सुद्धा या रेमेडीज मदत करतात. ओके. मागच्या म्हणजे लास्ट इयर ऑगस्टमध्ये माझ्याकडे एका विशेष मुलाची आई जॉईन झाली होती आणि त्यांचा माझ्याकडे हा फीडबॅक पण आहे. पहिलं म्हणजे पालकांचा स्ट्रेस कमी झाला अशा मुलांना वाढवताना, त्यांच्या भविष्याबद्दल वाटणारी काळजी, चिंता. आणि दुसरं म्हणजे मुलाचं ॲग्रेशन बॅलन्समध्ये यायला मदत झाली, त्याचं बिहेवियरल इश्यूज. आणि अशासाठी ADHD, ऑटिझम अशा प्रकारचे त्रास असणारे पालक हे देखील माझ्याकडे काही जण कोर्स करत आहेत, काही जण कन्सल्टेशन घेत आहेत आणि त्यांना त्याचा फायदा होतो आहे. खूपच मस्त अनघा. मगाशी ओझरता जो काही उल्लेख झाला आहे, PTSD म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक, एखाद्या ॲक्सिडेंटनंतर, एखाद्या फॅमिली डेथनंतर मानसिक घरामधल्या जर कोणी अशा PTSDमधनं जात असेल किंवा पोस्ट पार्टम डिप्रेशन पण असतं, जे जाणवतच नाही. घरातले सगळे आलेल्या बाळामध्ये खुश असतात आणि सगळ्यांचा फोकस तिथे असतो, पण जी आई असते, हल्ली ह्याच्याबद्दल अवेअरनेस येत चाललेला आहे, पण आय थिंक ते पण तू कव्हर करतेस. पोस्टपार्टमचं तर काय आहे ना की त्या अवस्थेमध्ये कधी कधी मेडिकेशन किंवा जर सायकायट्रिस्टकडे गेलो आणि गोळ्या सुरू झाल्या तर ती घेण्याची आईला भीती वाटत असते. कन्सल्टेशन प्लस कोर्सनी फायदा जास्त चांगला होतो, पण काही जणांना तेवढा त्रास नसतो. असे लोक कोर्स करतात आणि मग स्वतःवर प्रयोग करा, रेमेडी घेऊन पहा, काय वाटत आहे, कसं वाटत आहे, कारण ही एक ना अनुभव घेण्याची प्रोसेस आहे. ओके. एव्हिडन्स किंवा सायंटिफिक प्रूफ असं म्हणायला गेलं तर इथे काही नाही आहे. कारण मला असं वाटतं की आपण सगळेजण ताप किती आला आहे हे टेम्परेचर मोजू शकतो, थर्मामीटर आहे आपल्याकडे, पण मनस्ताप किती झालेला आहे हे त्या व्यक्तीलाच माहिती असतं फक्त. इंटरेस्टिंग. आणि म्हणूनच ती एक अनुभव घेण्याची प्रोसेस आहे. तुम्हाला अस्वस्थता कमी होईपर्यंत तुम्ही रेमेडी कंटिन्यू कराव्यात. 7-7, 8-8 वर्ष त्रास होत असतात आणि एखाद महिन्याभरात तुमची अपेक्षा असेल की तुम्हाला बरं वाटणार आहे, तर ती अयोग्य अपेक्षा आहे किंवा अवाजवी अपेक्षा आहे असं मला वाटतं. अवाजवी अपेक्षा आहे. आता पॉडकास्ट जे बघत आहेत किंवा जे ऐकत आहेत स्पॉटिफायवरती, त्या सगळ्यांना नेसेसरी लिंक्स आपण देतच आहोत. आपण बरेच पुष्पौषधी आणि फ्लॉवर रेमेडीजबद्दल बोललोय, ह्याच्यासाठी काही पथ्य असतात का? माझ्या आत्ता बोलताना लक्षात आला, हा प्रश्न विचारावं असं वाटलं. हा खूप छान प्रश्न विचारलास तू. यासाठी कोणतीही पथ्य नाही आहेत, कारण होमिओपॅथीमध्ये वगैरे साधारण असं असतं की कॉफी किंवा लसूण चालत नाही. आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा काही पथ्य सांगितली जातात, इथे कोणतीही पथ्य नसतात. ओके. सो नॉन व्हेजिटेरियन्स किंवा सपोज सर्व प्रकारचं अन्न, औषधं ह्या सोबत तुम्ही ह्या रेमेडी घेऊ शकता. आज आपल्याकडे फ्लॉवर रेमेडी प्रॅक्टिशनर BFRP बाग फ्लॉवर रेमेडी प्रॅक्टिशनर अनघा वाळिंबे आलेले आहेत आणि त्यांनी अतिशय म्हणजे किती काउन्सिलरनी कसं असावं मला तिच्याशी इथे बोलताना अगदी जाणवतं आहे की व्हेरी कम्फर्ट, आणि ज्या पद्धतीने तिने सगळ्या अंगांनी फ्लॉवर रेमेडीजबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? तुम्ही कधी काउन्सिलरकडे गेला आहात का? हे सगळं कॉमेंट्समध्ये सांगा. आम्ही दोघीही कॉमेंट्स वाचू, त्याच्यावर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. रेस्क्यू रेमेडी कॉम्बिनेशन आहे, त्याची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्याच्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन असेल तर माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती, ऑफकोर्स अनघा मॅमच्या इंस्टाग्राम फेसबुकवरती तुम्हाला अजून बरेच लेख आणि त्याबद्दलची माहिती वाचायला मिळेल. ह्या सगळ्या लिंक्स फॉलो करा. आणि अनघा, आज तू आमच्या इथे व्हायब्रंट माइंड पॉडवरती एवढी छान इन्फॉर्मेशन दिली, सगळ्या मनातले मिसअंडरस्टँडिंग्स क्लिअर झाले आणि एक पाथ दिसतो म्हणतो ना आपण, की नक्की आपले व्हॅलिडेशन आपल्याला आपल्या मानसिकतेबद्दल आपल्याला जास्त जाणून घेता येऊ शकतं आणि त्याबद्दल काहीतरी छान रेमेडीज मिळू शकतात असं तुझ्या बोलण्यातून मला जाणवलं. तू इथे आलीस त्याबद्दल खूप खूप थँक्यू. खूप मनापासून धन्यवाद देते आहे मिनल. मला असं वाटतं की
म्हणजे रिवायर हार्मनी या संस्थेची मी जी स्थापना केली त्यामागे एकमेव माझा उद्देश आहे की बॅचलर रेमेडीज आणि मानसिक आरोग्याचं महत्त्व हे समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत मला ते पोचवण्याची इच्छा आहे. आणि प्रत्येक घरामधल्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्ससाठी जर त्यांनी रेमेडीजचा वापर केला तर मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची नातीसुद्धा समृद्ध होतील. किती छान. आणि आजच्या ह्या माझ्या मिशनमध्ये किंवा ध्येयामध्ये हा पॉडकास्ट किंवा तू जी दिलेली मला अपॉर्च्युनिटी आहे त्यासाठी मी खूप मनापासून ऋणी आहे. थँक्यू. थँक्यू सो मच अनघा. आमच्या दोघींकडून बाय बाय.